अमरावतीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आणि यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला। बरं, याला जे जबाबदार आहेत त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। ज्यांच्यामुळे उशीर झाला आणि ही संपूर्ण घटना घडली त्यांना सुद्धा अटक केली गेली पाहिजे। नक्की अमरावतीमध्ये काय घडलेलं आहे ते पाहूया। त्यापूर्वी गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर आहे। आजही येथील दुर्गम भागातील रहिवासी नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आजही तिथे पाहायला मिळतं। चिखलदरा तालुक्यातील दहिंद्री या गावातील रहिवासी कविता अनिल साकोम ही 20 वर्षाची महिला गर्भवती होती। शनिवारी सकाळपासून प्रसूती काळ सुरू झाले होते। यावेळी या महिलेच्या नातेवाईकांनी याची माहिती देत रुग्णवाहिकेची मागणी आरोग्य विभागाला केली होती। त्यांनी अनेक फोन लावले, कोणी फोन उचलत नव्हतं तर कोणी उचलला, परंतु त्यानंतर खूप त्यांनी वेळ लावला येण्यासाठी। रुग्णवाहिका येण्यास 3 ते 4 तासांचा वेळ लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आलं। अखेर या महिलेची घरीच प्रसूती झाली, परंतु यामध्ये तिचं बाळ मृत जन्माला आलं। आता बाळ मृत जन्माला आलं, परंतु या महिलेसोबत सुद्धा पुढे खूपच भयानक घडलेलं आहे। या प्रसूतीनंतर कविताची प्रकृती अधिकच बिघडत गेली। तिला लगेच खाजगी वाहनाने चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, परंतु तिची प्रकृती जास्तच बिघडत असल्याचं तिला तेथून अलचूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं, परंतु कविता उपचाराला प्रतिसादच देत नव्हती। हे पाहून तेथूनही तिला जिल्हा सामान्य रुग्णालय इविर्नी येथे रेफर करण्यात आलं। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अखेर कविताचा मृत्यू झालेला आहे। तिला ICU मध्ये ठेवण्यात आलं, परंतु तिचा मध्यरात्री मृत्यू झाला। प्रसूतीच्या वेळी जर रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली असती तर कविता आणि तिचं बाळ आज वाचले असते, असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। पत्नीला प्रसूती कळा झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी कॉल केला होता, परंतु रुग्णवाहिका मिळाली नाही, त्यामुळे घरीच प्रसूती झाली। त्यानंतर पत्नीलाही न्यायला रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खाजगी वाहनाने तिला चुरणी येथे नेले, परंतु तेथून अलचूर नंतर अमरावती रेफर करण्यात आलं। जर वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित माझी पत्नी आणि बाळाचाही जीव वाचला असता, असं पती अनिल साकोम यांना सांगितलेलं आहे। तर अशी ही घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे। तर आता यामध्ये ज्या लोकांनी उशीर केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे। आपल्या भारतामध्ये जे टेक्नॉलॉजी आहेत त्या चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत, परंतु काही भागात अशा गोष्टी नाहीत की याची कल्पना आपण सुद्धा करत नाहीत। बरं, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला सुद्धा अनेक लोक टाळाटाळ करतात। म्हणजे इथं रुग्णवाहिका उपलब्ध होती, परंतु जे लोक काम करतात किंवा यामागे रुग्णवाहिकेच्या मागे जे लोक काम करतात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी मनावर घेतलं पाहिजे। कुठेतरी अशा घटना नक्कीच थांबतील। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।